संभाजी पेठ ते जुना मोंढा दरम्यान प्रस्तावित 50 फूट रुंदीच्या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे। महानगरपालिकेने संबंधित मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्यानंतर काही नागरिकांनी महानगरपालिकेची या कारवाईची वाट न पाहता रस्त्यात अडथळा ठरणारी बांधकामे स्वतःहून हटवण्यास सुरुवात केली आहे, तर काही जणांकडून या मोहिमेला स्थगिती मिळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। शहर विकास आराखड्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले चौक, सावित्रीबाई फुले चौक, संभाजी पेठ, गुलमंडी चौक, दिवाणदेवडी, अंगुरीबाग, मोतीकारंजा ते जुना मोंढा या मार्गाची रुंदी 15 मीटर अर्थात 50 फूट निश्चित करण्यात आली आहे। मात्र अनेक ठिकाणी रस्त्यात अडथळा ठरणारी बांधकामे असल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते। महानगरपालिकेने नुकत्याच नोटिसा बजावल्यानंतर संभाजी पेठ परिसरातील काही इमारतींचे बाधित भाग काढण्याचे काम सुरू झाले आहे। दत्त मंदिरासमोरील 2 इमारती तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाजवळील एका इमारतीचा काही भाग प्रस्तावित रस्त्यात येत असल्याने तो हटवला जातोय। विशेष म्हणजे 3 मजली इमारतीचे बाधित भाग अत्यंत सावधगिरीने आणि वाहतुकीला अडथळा न होऊ देता हटवण्याचे काम सुरू आहे। नोटिसांची मुदत संपल्यानंतर महानगरपालिकेकडून थेट कारवाई सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या मार्गावरील अनेक मालमत्ताधारकांना यापूर्वीच नुकसान भरपाई मिळाल्याने रस्ता रुंदीकरणाला मोठा विरोध होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे। शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नागरिक सहकार्याची भूमिका घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे।